नाही रे अरे 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 कुठे घेऊन चाललात मला हे अरे अरे सोड सोडा त्याला सोडा नाही पण याला शिक्षा मिळायलाच पाहिजे. ती शिक्षा मी देणार तू नाही. याला शिक्षा मिळणार. शिक्षा कसली? ज्या हाताने त्याने माझ्या पोरीला टच केला त्या हाताने तो तिच्या गळ्यात वरमाला घालणार. याच तिच्या बरोबर लग्न लावून द्या. असं कसं? असाच कारण आपल्या कबिल्याचा नियम आहे. एकदा पोरगी 18 वर्षाच्या वर गेली की मग तिला कुठल्या बी पोरान टच केलं की तिचं त्याच्याबरोबर लगीन लावून द्यायचं. नाही पण याने असं म्हणजे असं डायरेक्ट टच नाही केलं. म्हणजे मी असं लांबून बघितलं फक्त की ते लांबच होते. मला चष्मा आहे ना लांबून नीट दिसलं नाही. टच केलं मी. हे काय असं बघ असं टच केलं. टच आता पण टच केलं. आत्ताचं नाही धरायचं मगाची ना ते थांब आंबो. कबिल्याचा निर्णय झाला आंबो. एक बार जो मैंने कमिटम्बो कर दिम्बो तो मैं किसी की भी नहीं सुनम्बो. यांचं लग्न होणार. हे कुशंब हे कुशंब बद्रिको बद्रिको हे कुशंब बद्रिको थांबवलो. चांगले असे चमकवा चकाचक शूज. काय करतो? लेग पीस पाहिजे. कबिल्याचा जावई होणं म्हणजे काय खायची कामं नव्हत. जंगलच्या विषयी तुम्हाला काय काय माहिती आहे सांगा. राम गोपाल वर्माचा पिक्चर आहे. मग उर्मिला मातोंडकर आहे. तोम जंगल पिक्चरम नवम जंगलम 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 अचक्वाल जंगलम. सांग जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कुठला? ब्रुज खलिफा. अरे आधी ऐक तरी मी काय विचारतोय. उंच प्राणी ब्रुज खलिफा काय माहितीये? तू 2 वेळा दुबईला जाऊन आलायस. ते शेवटचा चान्स नाही तर लग्न कॅन्सल. नाही असं नाही म्हणत. जीरा राईस. जीरा राईस. जीरा फ्राईड राईस. नापसंबो. बौद्धिक चाचणीत नापसंबो. आता शारीरिक चाचणी. उद्या तू झाडावरनं मधमाशांचं पोळं तोडून आणायचं. मध आणायचं. सांगून मत. हो बाजूला होती. लेग पीस हॅलो बुचे. अरे इथं लय मोठा प्रॉब्लेम झाला आहे. काय माझं लगीन पण ठरलं आहे आणि सासऱ्याने अशी अट टाकली की मधाचं पोळं घेऊन ये म्हणून. आता कसं करू? एक ते वेळ पण जात चालली. आजच्या आज पाहिजे ते पण पोळं. आणि आता रात्र झाली बघ. काय करू कळलं ना मला. तू ये ना इकडे जरा लवकर. आलो फोन ठेव. आलो. आलास? काय पाहिजे तुला? अरे मधाचं पोळं पाहिजे होतं. कुठं आहे? घ्या बा. हे पोळं ह्याच्यात मध पण आहे. ते ह्याच्यात असणार आणि तू ते झाडावरून त्या फक्त काढायचं काम कर. तुझं कामच झालं. अरे हे वाटतंय का पोळं इथं? मग जा खरं काढ. जा नाही राहू दे हेच काढू. त्या माणसाने मदत करायची त्याचं काही नाहीच आहे तुम्हाला. सॉरी. अरे कुठलं रात्रीचं कळतंय कोणाला इकडे. कुठं गेला जावई बापू? सापडतोय की नाही मधाचा पोळंब? तिकडं आहे वाटतं उभा. या शर्टामुळे ओळखला. बाकी काही दिसेना झाला. सापडलं की नाही मधाचा पोळंबो? सापडलं तर ते काय? अरे बापरे. तुम्ही लांबच थांबा. मी घेऊन येतो. जमल ना तुम्हाला? जमल
का नाही जमणार हा? अरे तू मधाचं पोळं आणलंस होय पण हे नुसतं पोळं आहे मध कुठं आहे आहे ना याच्या आत आहे हे बघा. बाटलीमध्ये हाँ, मदांजलि हनी अपना ये मदांजलि हनी शुद्ध एवं सात्विक. अरे पण हे बाटलीत कस काय ते त्याचं त्याचं कारण कारण मी सांगतो. कलंबो कलंबो. काय आहे की मधमाशा पूर्वीपासून मध तयार करायचं या पोळ्यामध्ये. मी म्हटलं माशांनो हे चालणार नाही. मी माशांशी बोललो. माशा ऐकत होत्या. मी त्यांना सांगत होतो की अरे मेहनत तुमची आहे, तुम्ही मेहनत करता आणि माणूस नावाचा प्राणी ते मध घेऊन जातो विकतो, हे असं चालणार नाही. मी माशांबरोबर बोलंबो तुम्हाला मधमाशांची भाषा येते बो हो मी बोलतो. कसं काय नाही 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 मी 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 कसं बोलतो ते दाखवत होतो तुम्हाला. हे तुम्ही बोलत होता तर मी मधमाशांना म्हटलं की अरे माशांनो तुम्ही मधु महिला बचत गट का स्थापन करत नाही. एकदा की तुम्ही मधु महिला बचत गट स्थापन केला तर शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट मार्केटमध्ये विकला जाईल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. मधली ही दलाली बंद होऊन जाईल. करेक्ट आणि हे माशांना पटलं आणि मग माशांनी स्वतः बाटलीत मध भरायला सुरुवात केली आणि आणि या पोळ्यातलं मध डायरेक्ट बाटलीत आलंय. असंच हे अशीच सगळी डेव्हलपमेंट मला करायची आहे. ह्या सगळ्या प्राण्यांची डेव्हलपमेंट करायची आहे आणि मुळात तुमची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. कारण तुम्ही लोक या जंगलचे राजे आहात. राजे किती दिवस तुम्ही असं राहणार. हा अरे तुम्ही शहरात आलं पाहिजे, आमच्या लोकांशी भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, आपली चर्चा झाली पाहिजे. एकदा माझ्याशी दोस्ती करून बघा. एकदा मग बघा हे जंगल किती सुंदर करून टाकतो मी. वा दादा वा पटलं. जावई बापू किती मोठ्या माणसाबरोबर आज भेट घालून दिली सा. हे म्हणजे असं झालं की सुंदर अक्षर हेच खरा दागिना असता आंबा. धनी दादा छान वाटलं तुम्हाला भेटून आणि आम्ही तुमची मैत्री स्वीकारली बरं का. आता ही दोस्ती तुटायची नाही.